राष्ट्रवादी युवा कांग्रेस शरद चंद्र पवार पार्टी की ओर से सोलापुर में मार्केट यार्ड के सामने गाजर दिखाकर विरोध प्रदर्शन किया गया। इस समय कार्यकर्ताओं ने पक्ष रखा कि महागठबंधन सरकार बार बार विकास के नाम पर सोलापुर की जनता को धोखा दिखा रही है और स्थानीय विधायक विजय कुमार देशमुख चुनाव को देखते हुए फ्लाईओवर के नाम पर दिखावा कर रहे हैं। हालांकि फ्लाईओवर, जिसे 2016 में ही मंजूरी दी गई थी, अभी भी हैंडओवर और भूमि अधिग्रहण की प्रक्रिया में भी नहीं है। स्थानीय विधायक झूठे वादे कर रहे हैं कि आगामी चुनावों के मद्देनजर काम फिर से शुरू होगा कहते हुए इस बार विधायक विजय देशमुख का नारेबाजी कर विरोध जताया गया। इस अवसर पर राष्ट्रवादी के युवा शहर अध्यक्ष अक्षय वाकसे ने विरोधियों पर करारा प्रहार किया। विधायक विजय देशमुख की आलोचना करते हुए कहा कि विधायक सिर्फ इसलिए लोगों को गुमराह नहीं किया जाना चाहिए क्योंकि चुनाव नजदीक है। काँग्रेसच्या वतीने हे उड्डाणपूल या ठिकाणी पालकमंत्री माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी मंजूर केलं होतं। त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही गाजर दाखवून त्यांचा निषेध म्हणून आंदोलन केले। वास्तविक पाहता 2016ला या उड्डाणपुलाची मंजुरी मिळाली होती, पण आज 8 ते 9 वर्ष झाले पण या उड्डाणपुलाचं अजून काम देखील चालू झालं नाही आणि परत आता इलेक्शन जवळ आले म्हणून हे लोक आम्ही टेंडर मंजूर केले आता काम चालू होणार आहे असा एक जनतेला गाजर दाखवण्याचं काम या ठिकाणचे आमदार करत आहेत। तर या ठिकाणचा या आमदाराचा आम्ही निषेध व्यक्त म्हणून आज आम्ही गाजर दाखवून आंदोलन केलं। उड्डाणपुलाचे अजून लँड ॲक्विजिशन सुद्धा झालेलं नाही आहे, कितीतरी केसेस न्यायप्रविष्ट आहेत, तर काम कसं चालू होईल? फक्त आमदारकी जवळ आली आहे म्हणून आम्ही लोकांसाठी काय तर करतोय हे दाखवण्यासाठी, लोकांना गाजर दाखवण्याचं, विकासाचं गाजर दाखवायचं आणि लोकांची मतं कशी घ्यायची यासाठी चाललेला हा त्यांचा प्रयत्न आहे।